वेलकम टू स्वयं लर्निंग पॉईंट. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला भूगोलाचा तिसरा लेसन अभ्यासायचा आहे. काय आहे बरं त्या तिसऱ्या लेसनमध्ये? तर तिसऱ्या लेसनचं नाव आहे आर्द्रता आणि ढग. तर मुलांनो, आपण मागील इयत्तांमध्ये आर्द्रता व ढग याविषयी माहिती घेतलेली आहे, हो की नाही? तुम्ही शिकला आहात ना? हो. तर आणि आता आपल्याला या दोन भागांविषयी सखोल माहिती ह्या पाठात घ्यायची आहे. तसेच त्यांचे प्रकार व कार्य यांचीही माहिती आपल्याला घ्यायची आहे. मुलांनो, चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे चित्र कशाचं आहे? तर ढगफुटीचं चित्र आहे, पावसाचं चित्र आहे. ज्यावेळेला पाऊस सुरू व्हायचा असतो त्यावेळेच्या आधीचं जे वातावरण असतं त्यावेळेचं ते चित्र आहे. चला तर मग पुढे जाऊया. काय आहे आपल्याला या पाठात ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. मुलांनो बघा, आपल्याला आता चित्र दिसतात आहे, बरोबर की नाही? वेगवेगळे चित्र आपल्याला दिसतात आहे. त्या चित्रांमध्ये असं व्यक्त केलेलं आहे की त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं आहे की त्या ठिकाणच्या हवेची स्थिती व तिथला जे काही लोकांचा परिधान केलेला वेश किंवा त्यांचं जे काही संभाषण आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यांनी जो संवाद साधला आहे एकमेकांमध्ये त्यावरून आपल्याला त्या ठिकाणाच्या हवामानाची परिस्थिती लक्षात येऊ शकते आहे. काय संवाद आहे मग त्यांचा? तर पहिल्या चित्रात आपल्याला असं म्हटलेलं आहे, तो जो माणूस आहे बाजेवर बसलेला तो त्या बाईला त्याची जी काय बायको आहे तिला तो असं म्हणतोय की आता ऊन खूपच आहे, वारा वाहनं थांबले आहे, मला वाळूच्या वादळाची शक्यता वाटते, लवकर घरात जाऊया, हो की नाही? तर ती काय म्हणते? होय, मलाही तसेच वाटते आहे, चला तर मग पटपट. बघा मुलांनो, म्हणजेच काय की आपल्याला ते चित्र कशाचं दाखवतात आहे, कशाचं हवामान दाखवतात आहे? तर ते हवामान दाखवतं आहे की त्यांना आता वादळ येण्याची शक्यता वाटते आहे. म्हणजेच ते वातावरण आहे राजस्थानमधलं, जेणेकरून वादळ जेव्हा येतं त्यावेळेला त्याची सुरुवात त्यांना ती जाणवते आहे आणि म्हणून ते आता घरात जायला तयार झालेले आहे. तर दुसऱ्या चित्रात आपल्याला काय सांगतात ते दोघं जण? तर ते दोन मित्र आहेत, ते एकमेकांमध्ये संवाद साधतात आहे. ते काय सांगतात आहेत मग? तर मित्रा, वातावरणात फारच उकाडा आहे. तर तो दुसरा म्हणतो आहे त्याला, सोहम, हो रे, मी तर घामामुळे चक्क भिजलो आहे. बघा, हे चित्र आपल्याला काय दाखवतं आहे? कुठली स्थिती दाखवतं आहे? तर हे चित्र आपल्याला पाऊस येण्याची शक्यता वर्तवतं आहे. कारण पाऊस येण्याच्या सुरुवातीला आपल्याला असाच उकाडा जाणवत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या उकाडा जाणवल्यामुळे किंवा घाम आल्यामुळे आपल्याला सहज भिजायला होतं आणि खूप आपल्याला अस्वस्थ वाटत असतं. म्हणजेच हे चित्रण कुठलं आहे? तर दमट हवामानाचं हे चित्रण त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तिसऱ्या छायाचित्रात काय दाखवलेलं आहे बरं? तर ते जे मुलं आहेत दोघं जण खेळतात आहे आणि त्यांची मम्मी त्यांना सांगते आहे की मुलांनो, इकडे या पटकन, स्वेटर घाला आणि नंतर खेळा. बघा, तर ते मुलं त्या आईला काय सांगतात आहे? आई, थांब ना जरा, मला खेळू दे. म्हणजेच काय की ते मुलं खेळण्यात दंग आहे, पण त्यांची आई त्यांना सांगते आहे की स्वेटर घाला आणि नंतर खेळत बसा. म्हणजेच काय, स्वेटर काय घालायचं आहे त्यांना? कारण तिथलं हवामान कसं आहे? तिथं थंड वातावरण आहे, त्यामुळे त्यांची आई त्यांना स्वेटर घालण्यासाठी प्रवृत्त करते आहे, हो की नाही? म्हणजेच काय की आपण ह्या तिन्ही चित्रांमध्ये काय बघितलं बरं मग? तर आपण तिथे हवेची स्थिती बघितलेली आहे आणि ते ठिकाण त्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं आहे. पहिलं जे ठिकाण होतं ते राजस्थानमधलं होतं, दुसरं जे होतं ते मुंबईमधला दमटपणा किंवा किनारी प्रदेशातला दमटपणा ते दाखवत होतं आणि तिसरं जे आहे ते पर्वतीय प्रदेश इथलं हवामान होतं, म्हणजे थंड हवामान होतं. हे आपल्याला तिन्ही चित्रांवरून लक्षात आलेलं आहे. समजलं तुम्हाला मग? चला तर मग आता आपण पुढे जाऊया. बघा, ह्या चित्रात सुद्धा तुम्हाला लगेच लक्षात येतं आहे की राजस्थानमधलं चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या चित्रात बघा कसं वाळू एकदम तापलेली दिसते आहे, खूप जास्त ऊन आहे तिथे, हो की नाही? कारण तिथे पावसाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे तिथे कंटिन्यू उन्हाळा हा सतत असतो आणि त्यामुळे तिथलं वातावरण हे रखरखीत असतं. दुसऱ्या वातावरणात आपल्याला किनारी प्रदेश दिसतो आहे. बघा, समुद्राचा किनारा दिसतो आहे. तिथलं वातावरण कसं असतं मग? तर समुद्राच्या किनाऱ्याजवळ दमट हवामान असतं, हो की नाही? कारण का की समुद्रातल्या पाण्याची झीज होत असते आणि समुद्राच्या पाण्यात काय आहे माहिती ना तुम्हाला? खूप सारे खनिज असतात आणि त्यामुळे तिथलं जे वातावरण असतं ते कसं असतं? क्षारयुक्त असतं आणि म्हणून ते वातावरण आपल्याला दमटपणा त्याच्यात जाणवत असतो.
तिसऱ्या चित्रात आपल्याला पर्वतीय प्रदेश दिसतो आहे, हो की नाही? मग त्या पर्वतीय प्रदेशात काय आहे? बर्फ पडलेला आहे, बघा, आहे की नाही? जरी तिथे ऊन आहे तरी तिथे काय वाटतं आहे? थंड वातावरण असण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे. आणि चौथ्या वातावरणात तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे, तिथे ऑलरेडी पाऊस पडतो आहे. आणि पाऊस पडल्यामुळे ते वातावरण कसं झालेलं आहे? एकदम दमट झालेलं आहे, किंवा त्या वातावरणात खूप जास्त प्रमाणात आर्द्रता आहे आणि ढग आपल्याला पळताना दिसतात आहे, म्हणून तिथे काय होतो आहे? पाऊस होतो आहे. आलं लक्षात? मग हे सगळे चित्र तुमच्या लक्षात आले असतील. चला तर मग आता आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. मुलांनो, पहिल्या चित्रात आपल्याला काय दर्शवलं होतं? तर राजस्थान होता, हो की नाही? मग आता त्यांनी त्याच्यात काय सांगितलं आहे? तर राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येतो, हो की नाही? राजस्थानचं हवामान कसं असतं? मग कोरडं आणि उष्ण असतं. आणि या हवेत बाष्प अत्यल्प असतं, म्हणजे तिथे काय? बाष्पाचं प्रमाण कसं असतं? खूप कमी असतं. त्यामुळे तेथील लोकांना सदैव उन्हाळा हा जाणवत असतो. त्यामुळे तिथल्या लोकांचा पेहराव जो आहे, म्हणजे जे काही वस्त्र परिधान करतात, त्यांचं वस्त्र कसं असतं? मग ते सुती आणि सैल वस्त्र धारण करत असतात, किंवा तशा प्रकारचे कपडे ते घालत असतात, हो की नाही? आपल्याला पण गरम झालं तर आपणही कॉटनचे कपडे घालतो की नाही उन्हाळ्यामध्ये? तसंच ते राजस्थानचं वातावरण आपल्याला दर्शवतं आहे. पुढचं जे आहे ते काश्मीरचं खोरं आहे. बघा, काश्मीरचं खोरं असल्यामुळे तिथे बर्फ पडतो आहे, वरती कौलांवर पण बर्फ साचलेला आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे तिथले जे मुलं आहेत, बघा चित्रात आपल्याला दिसतं आहे, त्या मुलांनी कसं एकदम उबदार कपडे घातलेले आहेत, हो की नाही? काश्मीरचं खोरं हे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात येतं, त्यामुळे तेथील हवेत बाष्पाचं प्रमाण हे अल्प असतं, हो की नाही? कारण का? की तिथे खूप जास्त बर्फ आहे आणि त्यामुळे ते वातावरण कसं आहे? थंड आहे. त्यामुळे साहजिकच तिथलं बाष्प कसं आहे? त्याचं बाष्पाचं प्रमाण हे कमी आहे आणि त्यामुळे तेथील लोक काय करतात? उबदार कपडे घालत असतात, जेणेकरून त्यांचं त्यापासून संरक्षण ते स्वतः करत असतात. पुढचं वातावरण जे आहे ते आपल्याला माहिती आहे, कारण हे आपल्या ओळखीचं वातावरण आहे, हो की नाही? हे आहे मुंबईचं वातावरण. आणि ते मुंबईचं वातावरण कसं आहे? तर मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात येते, हो की नाही? तिथे उष्णता पण जाणवते आणि तिथे दमट हवामान पण आपल्याला सदैव जाणवत असतं. कारण तुम्ही कधी गेला आहात का मुंबईला? जर गेला तर तुमच्या असं लक्षात येईल का तिथे खूप जास्त प्रमाणात आपल्याला घाम येत असतो, किंवा आपल्याला उकाडा हा जाणवत असतो. त्या तुलनेत आपल्याला नाशिकला जाणवत नाही. कारण का? कारण नाशिक आपलं थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणात उकाडा हा जाणवत नाही. मुंबईमधील हवेतील बाष्पाचं प्रमाण कसं आहे? मग जास्त आहे. त्यातच आकाशात जर काळे आणि ढग जमा झाले तर त्यातील उष्णता अधिक वाढते. बघा, पाऊस जर पडणार असेल तर काय होतं? तेथील उष्णतेत अजून जास्त प्रमाण ते उष्णतेचं वाढतं आणि अधिकच जास्त उकाडा तिथे जाणवत असतो. या दोन्ही चित्रांवरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की मुंबईचं हवामान कसं आहे? मग उष्ण आणि दमट या स्वरूपाचं हवामान मुंबईचं आहे. आता आपल्याला एवढी आपण सगळी चर्चा केली, त्याच्यावर आपल्याला असं लक्षात आलं असेल, हो की नाही? काय लक्षात आलं बरं मग आपल्या? तर वरील चर्चेवरून आपल्याला असं लक्षात आलं की उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द काय दाखवतात? तर हवेची स्थिती दर्शवतात, हो की नाही? आपण सहज म्हणतो की नाही, आज उष्णता आहे हवेमध्ये, किंवा आज दमट हवा आहे, किंवा आज कोरडी हवा आहे, त्यामुळे खूपच गार वाटतं आहे, हो की नाही? आणि थंडीच्या दिवसात तर आपल्याला खूप जास्त थंड वाटतं, हो ना? मग हे सगळं आपल्याला काय दाखवतं? हवेची स्थिती दाखवत असतं. आणि त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणाच्या बाष्पाशी घातली गेलेली आहे. बाष्प हा घटक काय आहे मग? तर तो वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. आपल्याला दिसतो का बाष्प? कधी नाही. कारण ते काय आहे? वातावरणात अदृश्य स्थितीत असतं. कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. आणि जेव्हा आपण बाष्पाचा विचार करतो त्यावेळेलाच आपण तिथल्या हवेच्या ठिकाणाची आपण स्थिती दर्शवू शकतो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते. बघा, आपल्याकडे सुद्धा जेव्हा पाऊस येत असतो त्यावेळेला साहजिकच वातावरण कसं झालेलं असतं? आपलं कोंदट झालेलं असतं आणि खूप असं आकाश जे असतं ते असं खूप भरून आलेलं असतं, हो की नाही? आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की अरे आता आपल्याला पाऊस येणार आहे बरं का, किंवा वातावरणात बाष्प तयार झालेला आहे आणि थोड्या वेळाने पाऊस येण्याची शक्यता आहे. बघा, त्या चित्रांमध्ये तुम्हाला दिसत असेल ते झाड जे आहे बघा, उन्हात असताना ते एकदम हवा कशी आहे तिथली? एकदम मोकळी आणि स्वच्छ आहे, हो की नाही?
आणि ते जेव्हा पावसाची स्थिती झालेली आहे, ढग भरून आलेले आहे, त्यावेळेला तिथलं वातावरण बघा बरं कसं झालेलं आहे, हो की नाही? यावरून तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल. तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे. थोडा तुमच्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर बाष्प म्हणजे काय बरं? तर बाष्प म्हणजे काय असतं? तर बाष्प म्हणजे जलकणयुक्त हवा होय. म्हणजे त्या हवेमध्ये जलकण असतात, हो की नाही? म्हणजे जलकण म्हणजे काय? जलकणयुक्त हवा म्हणजेच काय असतं? बाष्प असतं. आणि हे बाष्प वातावरणात अदृश्य स्थितीत असतं, हो की नाही? मग कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्रामुख्याने विचारात घेतला जातो. हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि त्या बाष्पाचाच हवेवर मोठा परिणाम होत असतो. म्हणजे ते बाष्प काय करत असतं? हवेची स्थिती दर्शवण्याचं काम ते करत असतं. पुस्तकात तुम्हाला असं विचारलेलं आहे की जरा विचार करा. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हिवाळ्यात जर आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छवास सोडतो तेव्हा आपल्याला काय घडतं बरं? ते आपल्याला त्यांनी अनुभवायला सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या मुलांनो, जेव्हा हिवाळ्यात आपण आरशाच्या काचेवर उच्छवास सोडतो तेव्हा आरशाच्या काचेवर थोड्याशा प्रमाणात थेंब जमा झालेले दिसतात, हो की नाही? आपण असं केलं की आपल्याला ते जे आरसा असतो आपला त्याच्यावर असे फॉग जमा झालेल्यासारखा दिसतो. याचं कारण काय? तर थंड हवेत बाष्पधारण क्षमता ही उष्ण हवेच्या तुलनेत कमी असल्यामुळे उच्छवासातील बाष्पाचे सांद्रीभवन होते. म्हणजेच आपण जेव्हा नाकातून किंवा तोंडातून सोडलेले हवेचे किंवा वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होत असते. आणि म्हणून आपण जेव्हा असं करतो त्यावेळेला काचेवर आपल्याला ते जमा झालेले दिसत असतात. याच उलट जेव्हा आपण उन्हाळ्यात आरशाच्या काचेवर उच्छवास सोडतो तेव्हा आरशाच्या काचेवर आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसत नाहीत. का बरं? कारण गरम किंवा उष्ण हवेत बाष्पधारण क्षमता ही तुलनेने अधिक असते आणि त्यामुळे उच्छवासातील बाष्पाचे सांद्रीभवन न होता ते हवेत मिसळले जातात. आणि त्यामुळे तुम्हाला हा दोन्हींमधला फरक हा लगेच लक्षात येत असतो. आलं लक्षात मग इथपर्यंत? चला तर मग पुढे आहे बाष्पीभवन. काय आहे मग बाष्पीभवन म्हणजे? तर बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. म्हणजे पाण्याचं जेव्हा बाष्पात रूपांतर होतं ती प्रक्रिया म्हणजे काय असते? तर बाष्पीभवनाची प्रक्रिया ती असते. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बघा, बाष्पात रूपांतर होण्यासाठी कोणावर अवलंबून असावं लागतं किंवा कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर सूर्याची जी उष्णता आहे, सूर्याचे जे किरण आहे त्याच्या उष्णतेमुळे काय होतं? तर पृथ्वीवरचं जे काही पाणी आहे त्याचं कशात रूपांतर होतं? बाष्पात रूपांतर होत असतं. आणि ही बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यांवर आधारित असतं, हो की नाही? बाष्पीभवन कशावर अवलंबून आहे मग? तर हवेमध्ये जे काही शुष्कता आहे म्हणजे कोरडेपणा किंवा हवेचं तापमान किती आहे किंवा वाऱ्याचा जो वेग आहे तो किती प्रमाणात आहे यावर बाष्पधारण क्षमता ही अवलंबून असते. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. बघा, जो कोरडी आणि उष्ण हवा असेल म्हणजे निस्तेज असेल आकाश किंवा निरभ्र आकाश असेल त्यावेळेला बाष्पीभवनाचा वेग हा वाढलेला असतो. तसेच कोरड्या व थंड हवेत बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते, निरंतर चालू राहते. ज्यावेळेला कोरडं आणि थंड वातावरण असतं त्यावेळेला बाष्पीभवनाची क्रिया ही चालूच राहते. या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया ही मंदावते. म्हणजे दमट हवेत काय होतं? बाष्पीभवनाची क्रियेचा वेग जो असतो तो कमी झालेला असतो. वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया ही जलद असते. बघा, हवेच्या वाहण्याचा वेग, हो की नाही, आणि हवेचं तापमान जर जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया ही कशी होत असते? जास्त प्रमाणात होत असते. आणि वारा जर कमी वेगाने वाहत असेल आणि हवा जर थंड असेल तर बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कसा होतो? कमी होत जातो. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? चला तर पुढे आता आपल्याला बघायचं आहे वातावरणातील आर्द्रता. आता आर्द्रता आहे हे आपण कशावरून समजतो? तर हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की आज खरंच हवेत खूप आर्द्रता जाणवते आहे किंवा ओलसरपणा जाणवतो आहे, त्याचं कारण काय आहे? तर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असतं आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात? हवेची आर्द्रता असं म्हटलं जातं.
हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्याच म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. बघा, जशा जितक्या प्रमाणात हवेत बाष्प असेल किंवा हवा जर दमट असेल किंवा कोरडी असेल त्या प्रमाणात आर्द्रता ही त्याच्यामध्ये अवलंबून असते किंवा बाष्पाचं प्रमाण जसं असेल हवेमध्ये त्यानुसार हा दमटपणा किंवा कोरडापणा हा अवलंबून असतो. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणात बाष्प धारण करू शकते. हवा जशी थंड होते तशी तिची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते. म्हणजे बघा, हवेमध्ये सुद्धा बाष्पधारण करण्याची क्षमता ही कशावर अवलंबून असते तर तिच्या तापमानावर अवलंबून असते. जर हवा थंड असेल तर तिची बाष्पधारण क्षमता साहजिकच कशी असेल, कमी असेल. आणि म्हणजेच काय तर गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण करू शकते, हो की नाही. मग काय तर एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती म्हणजे काय असते, बाष्प संपृक्त स्थिती म्हणून तिला ओळखलं जातं. मग काय असते बरं ही बाष्प संपृक्त स्थिती तर एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता म्हणजे एवढ्या तापमानास एका विशिष्ट तापमानाला हवेमध्ये जेवढं काही बाष्प साचून राहू शकतं ती त्याची काय झाली, क्षमता झाली. व बाष्पाचं प्रमाण आणि त्याच्यात किती बाष्प साचून राहिलेलं आहे हे सर्व म्हणजे काय असते, हवेची बाष्प संपृक्त स्थिती आपल्याला दाखवत असतं. पुढे आपल्याला काय करायचं आहे, एक प्रयोग करून बघायचा आहे. त्या प्रयोगासाठी बघा खाली चित्र पण दिलेले आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे की मध्यभागी खोलगट असा एक ट्रे आणि चाळणी घ्यायची आहे. एक ट्रे घ्यायचा आहे किंवा एखादी चाळणी घेतली तरी चालणार आहे. त्या चाळणीमध्ये काय ठेवायचं आहे, मग एक स्पंजचा तुकडा त्यांनी ठेवायला सांगितलेला आहे, हो की नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर ट्रेच्या सपाट तळभागावर खिळ्याच्या साहाय्याने काही छिद्रे पाडायची आहे. जर ट्रे घेतला तर आपल्याला छिद्र पाडणं गरजेचं आहे आणि चाळणी घेतली तर काही गरज वाटत नाही, कारण चाळणीला ऑलरेडी काय असतात, छिद्र असतात. मग ट्रे किंवा चाळणी ही मध्यभागी, ट्रेच्या किंवा चाळणीच्या मध्यभागी आपल्याला काय ठेवायला सांगितले, त्यांनी स्पंजचा तुकडा ठेवायला सांगितलेला आहे. बघा पहिल्या आकृतीत आपल्याला दिसतं आहे की नाही. आणि स्पंजमध्ये अजिबात पाणी नाही याची आपल्याला काय करायची आहे, खात्री करून घ्यायची आहे. बघा पहिल्या चित्रात आपल्याला त्यांनी नुसतं त्याची स्थिती दाखवलेली आहे की कशा पद्धतीने त्यांनी तो ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रेच्या मध्यभागी काय ठेवलेला आहे, स्पंज ठेवलेला त्यांनी दाखवलेला आहे. पुढच्या चित्रात त्यांनी काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो जो काही स्पंज ठेवला आहे त्याच्यावर त्यांनी काय सांगितलेलं आहे की एका चमच्याने पाणी ओतायला सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आहे हे सुद्धा त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. स्पंज संपूर्ण ओला होईपर्यंत चमच्याने पाणी त्याच्यात ओतत राहायचं आहे आणि त्यानंतरही पुढे पाणी ओतत राहिल्यावर काय होते ते तुम्ही बघायचं आहे असं त्यांनी करायला सांगितलेलं आहे. तर बघा आता तुम्ही मला काही प्रश्नांची उत्तरं पण द्यायची आहेत, हो की नाही. मग आता बघा की सुरुवातीस स्पंजवर ओतलेल्या पाण्याचे काय झालं बरं, की जेव्हा आपण सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या चित्रात आपण जेव्हा चमच्याने पाणी ओतायला सुरुवात केली होती त्यावेळेला काय झालं की स्पंजमध्ये जे काही सच्छिद्र असे छिद्र होते त्यांनी काय केलं, ते पाणी शोषून घ्यायला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर काय झालं की स्पंजवर पाणी ओतताना आपल्याला अंदाज केला होता की काय अंदाज होता की जितकं ते पाणी मावेल तितकं आपण त्याच्यात पाणी ओतत राहणार होतो. आणि ओल्या स्पंजवर आणखीन पाणी ओतल्यावर काय झालं, मग जर त्याची क्षमतेपेक्षा जास्त आपण त्याच्यात पाणी ओतायचा प्रयत्न केला तर आपल्याला तिसऱ्या चित्रात दिसतं आहे बघा, जोपर्यंत त्याची धारण क्षमता होती, पाणी धारण करण्याची जेवढी क्षमता होती तोपर्यंत ते पाणी त्याने शोषून घेतलं होतं स्पंजने. आणि ज्या वेळेला त्याच्यावर तुम्ही अजून जास्त पाणी टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला साहजिकच काय झालं, पाणी बाहेर पडायला सुरुवात झालेली होती. आलं लक्षात मग हा प्रयोग, ओके. चला तर मग पुढे बघूया. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. असं कशामुळे झालं असेल बरं, मग तर स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे आपण समजू. बघा त्या स्पंजला आपण काय समजलेली आहे, हवा, म्हणजे हवासुद्धा अशीच असते. स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो आहे, जोपर्यंत त्याची क्षमता आहे तोपर्यंत तो पाणी शोषून घेतो. स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबाथेंबाने खाली झिरपतं. बघा त्याची धारण करण्याची क्षमता संपली आणि हळूहळू पाणी काय झालं, बाहेर पडायला सुरुवात झाली किंवा पाणी झिरपायला सुरुवात झाली. किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे आपण नोंद करून ठेवायची आहे. म्हणजेच काय, स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता
पूर्ण होते तेव्हा तो काय होतो, संपृक्त होतो. संपृक्त होतो म्हणजे काय, की त्याची धारण क्षमता संपली की नाही, आणि धारण क्षमता संपल्यानंतर जरी तुम्ही अजून ओतू लागले पाणी, तर साहजिकच तो काय करेल, ते पाणी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करेल, म्हणजेच तो काय होईल, संपृक्त होईल. याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठावर पडतो. बघा, म्हणजेच काय, की त्यांनी इतक्या छोट्या कृतीतून आपल्याला ही गोष्ट दाखवून दिलेली आहे. म्हणजे हवा जेव्हा निरभ्र असते किंवा कोरडी असते त्यावेळेला त्याची बाष्पधारण क्षमता कशी आहे, जास्त आहे, म्हणजे सहज त्याच्यात बाष्प सामावून घेऊ शकतात, हो की नाही. पण ज्या वेळेला बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये जास्त होतं किंवा बाष्पधारण ही क्षमता जी आहे ती हवेच्या अतिरिक्त झाली, तर साहजिकच ती कशाच्या रूपात बाहेर येईल मग, तर पावसाच्या किंवा हिमाच्या, म्हणजे आपण म्हणतो ना काही वेळा गारा पडतात असं म्हणून, हो की नाही. म्हणजेच काय, की त्या पावसाच्या स्वरूपात किंवा हिमाच्या स्वरूपात आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्या पडत असतात. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. म्हणजेच काय, की ती हवा किती प्रमाणात बाष्प धारण करू शकते हे कशावर अवलंबून आहे मग, तर तिच्या तापमानावर ते अवलंबून आहे. हवेचं तापमान जितकं जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. बघा, जर तिचं तापमान जास्त असेल तर ती साहजिकच जास्त प्रमाणात हवा बाष्प धारण करू शकेल, आणि वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा कशी झालेली असते, थंड झालेली असते, हो की नाही. जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं आपल्याला तिथे थंड असं वातावरण जाणवत असतं. हे आपण यापूर्वीही शिकलेलो आहेत. या नियमानुसार हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते. म्हणजे अगदीच उंचावर बाष्पधारण कसे आहे मग, क्षमता ही कमी आहे, हो की नाही. म्हणजेच आपल्याला दाखवलं की नाही त्यांनी चित्रातून, की काश्मीरमध्ये बाष्पधारण क्षमता कशी होती, कमी होती. म्हणजेच काय, का तिथे वातावरण कसं होतं मग, थंड होतं. हे त्यांनी त्याच्यातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे मग, तर आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जातं. बघा, ती आर्द्रता कशात मोजली जाते मग, तर ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात ती मोजली जाते. कोणत्याही तापमानाला हवेची आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम प्रति मीटर क्यूब असल्यास ती हवा कोरडी असते. बघा, हवा कोरडी आहे हे आपण कशावरनं ठरवतो, तर तिचं आर्द्रतेचं प्रमाण किती असलं पाहिजे त्याच्यामध्ये, 0 ग्रॅम मीटर पर क्यूब इतकं ते असेल तर ती हवा कशी असते, कोरडी असते. तर 30°C तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम प्रति मीटर क्यूब असल्यास हवा कशी आहे, बाष्प संपृक्त आहे. कशी आहे, हवा जर बाष्प संपृक्त आहे असं जर आपल्याला समजायचं असेल किंवा आपल्याला सांगायचं असेल तर त्या हवेचे बाष्प किती असलं पाहिजे मग, तर 30.37 ग्रॅम मीटर क्यूब इतकं ते हवेतील बाष्प असेल तर ती हवा कशी असते, बाष्प संपृक्त अशी ती हवा असते. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की एका घनमीटर हवेत 15°C तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. बघा, म्हणजे 1 घनमीटर हवा म्हणजे तिथं किती, 15°C तापमान असतं, पण त्याच्यात बाष्पाचं प्रमाण किती असतं, 12.8 ग्रॅम इतकं बाष्प त्याच्यामध्ये असतं किंवा त्याची क्षमता तेवढी असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा कशी असते, बाष्प संपृक्त असते असं त्याला म्हटलं जातं. आणि हवेतील ही आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त केली जाते. बघा, हवेतील जी आर्द्रता आहे ती व्यक्त करण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यातली एक आहे निरपेक्ष आर्द्रता आणि दुसरी आहे सापेक्ष आर्द्रता. तर आता आपल्याला बघायची आहे निरपेक्ष आर्द्रता. काय आहे मग निरपेक्ष आर्द्रता, तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता ही काढली जाते. बघा, काय सांगितले त्यांनी, 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून काय काढलं जातं, निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलं आहे, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. मग असे सांगितले की नाही मी, सागरी भागात किंवा किनारी भागात हवामान कसं असतं, दमट असतं, त्यामुळे तिथली आर्द्रता सुद्धा कशी असते, अधिक असते, आणि त्यामुळे तिथली निरपेक्ष आर्द्रता काढणं हे अधिक सोपं जातं. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती
कमी होत जाते. बघा, विषुववृत्तावर तापमान हे जास्त असतं माहिती ना तुम्हाला, कारण तिथे काय असतं की सूर्याचे जे किरण असतात ते सरळ रेषेत येत असतात, त्यामुळे तिथे उष्णता ही जास्त असते. त्यामुळे साहजिकच तिथली निरपेक्ष आर्द्रता काढणं हे आपल्याला जास्त सोपं जातं. पण ध्रुवाकडे जसं जाल तसं तसं हवा कशी होत जाते, थंड होत जाते, आणि त्यामुळे तिथल्या हवेमध्ये आपल्याला बाष्पाचं प्रमाण हे कमी जाणवतं, आणि म्हणून तिथली निरपेक्ष आर्द्रता ही कमी होत जाते. लक्षात आलं मग इथपर्यंत? ओके, आता आपल्याला बघायची आहे सापेक्ष आर्द्रता. तर पृथ्वीवर जमीन व पाणी यांचे वितरण ऋतुमान यानुसार सापेक्ष आर्द्रता किंवा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडत असतो. बघा, पृथ्वीवर जमीन आणि पाणी यांचं वितरण कसं आहे यानुसार, किंवा तिथे कोणत्या प्रकारचे ऋतू आहेत, किंवा तिथलं वातावरण कसं आहे यानुसार आपल्याला निरपेक्ष आर्द्रतेत फरक हा पडत जातो. जसं त्यांनी मगाशी सांगितलं, विषुववृत्तावर आणि ध्रुवावर कसं असू शकतं निरपेक्ष आर्द्रतेचं प्रमाण, हे त्यांनी आपल्याला मगाशीच सांगितलेलं आहे. आता आपल्याला बघायची आहे सापेक्ष आर्द्रता. काय आहे ती? तर एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता करता येते. बघा, जर आपल्याला निरपेक्ष आर्द्रता माहिती असेल, बाष्पधारण क्षमता माहिती असेल, तर आपण त्याच्यावरून काय काढू शकतो, त्यांच्या गुणोत्तरावरून आपण सापेक्ष आर्द्रता ही काढू शकत असतो. कशी काय काढली जाते मग ती? तर एका विशिष्ट तापमानाला काय सांगितले त्यांनी, विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांचं जे काही गुणोत्तर आहे त्याच्यावरून आपल्याला काय कळतं, सापेक्ष आर्द्रता कळते, म्हणजे टक्केवारी कळते. आता त्यांनी एक हे पण दिलेलं आहे बघा खाली, सापेक्ष आर्द्रता पर्सेंटेजमध्ये जर काढायची असेल तर ती कशी काढली जाते, निरपेक्ष आर्द्रता अपॉन बाष्पधारण क्षमता इंटू 100, आणि जी काही येईल त्याला 100ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे, आणि जे काय उत्तर येईल ते म्हणजे काय असेल, त्या ठिकाणची सापेक्ष आर्द्रता असेल. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता जर 20 ग्रॅम मीटर क्यूब असेल तर बाष्पधारण क्षमता ही 30 ग्रॅम मीटर क्यूब असेल. तर यामधून आपल्याला हवेची सापेक्ष आर्द्रता ही सहज काढता येऊ शकते. आता आपल्याला बघायचं आहे की तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडत जातो, हो की नाही. तापमान जसं कमी जास्त असेल तसं बाष्पधारण क्षमता सुद्धा कशी असेल, कमी जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता सुद्धा बदलते. बघा, कारण का की त्यांचं गुणोत्तर आहे ते कोणाकोणाचं, तर निरपेक्ष आर्द्रतेचं आणि बाष्पधारण क्षमतेचं जे गुणोत्तर आहे त्यानुसार सापेक्ष आर्द्रता सुद्धा काय होईल, कमी जास्त प्रमाणात होईल, किंवा ती त्या पद्धतीनुसार बदलत जाईल. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते. कारण का असेल बरं मग? कारण सकाळी आणि संध्याकाळी वातावरण कसं असतं, थंड असतं, किंवा हवेमध्ये गारवा असतो, त्यामुळे साहजिकच तिथे सापेक्ष आर्द्रता कशी असेल, जास्त असेल. पण त्या उलट दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता ही कशी असते, कमी असते. का बरं? कारण सूर्यकिरण हे पृथ्वीवर पडत असतात, आणि त्यामुळे साहजिकच वातावरण कसं असतं, कोरडं असतं, आणि त्यामुळे सापेक्ष आर्द्रता कशी असेल, कमी असेल. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, त्यामुळे तेथील हवा दमट असते. बघा, कारण का की समुद्र किनाऱ्यावर आपण बघितलं आहे ना, हवामान कसं आहे, दमट स्वरूपाचं आहे, त्यामुळे साहजिकच तिथे बाष्पधारण क्षमतासुद्धा कशी असेल, जास्त असेल, आणि म्हणूनच तिथली सापेक्ष आर्द्रता सुद्धा कशी असेल, जास्त असेल. त्या उलट वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कशी असेल बरं, कमी असेल, कारण तेथील हवा कशी आहे, कोरडी आहे, आणि म्हणून तेथील सापेक्ष आर्द्रता सुद्धा कशी असेल, कोरडी असेल. आता परत एक त्यांनी पुढचा एक प्रयोग करून बघायला सांगितलेला आहे. काय आहे बरं तो पुढचा प्रयोग? तर त्यांनी सांगितलं आहे की प्रेशर कुकरची शिट्टी काढून घ्या. बघा, जेव्हा आपल्याला काही ठेवायचं आहे त्याच्या आधीच काय करायचं आहे, प्रेशर कुकरची शिट्टी आपल्याला काढून ठेवायची आहे, आणि प्रेशर कुकरमध्ये काय करायचं आहे, थोडं पाणी घ्यायचं आहे. आता त्या प्रेशर कुकरला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, कारण का की त्याला उष्णता मिळायला पाहिजे की नाही, म्हणून आपल्याला तो प्रेशर कुकर काय करायचा आहे, गॅसवर ठेवायचा आहे. आणि हँडल असणारं एक झाकण घ्यायचं आहे. हँडल म्हणजे काय की एखादं आपल्याला धरायचं आहे, त्या कुकरच्या बाजूला आपल्याला ते धरून घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला तिथं हँडल असणारं झाकणसुद्धा पाहिजे आहे. काय होईल थोड्या वेळाने, तर पाणी उकळायला सुरुवात होईल, हो की नाही, कारण आपण कुकरचं भांडं
त्याचं जे झाकण आहे ते कुकरला लावलं आहे, फक्त काय केलेलं आहे आपण त्याची शिट्टी बाजूला काढून ठेवलेली आहे. पाणी उकळू लागल्यावर प्रेशर कुकरच्या वर जिथून वाफ बाहेर येते तिथे थोड्या अंतरावर झाकण धरायचं आहे. त्याच्यात आपल्याला बघायचं आहे बघा काय होतं तिथे, आणि तुम्हाला काय दिसतं त्याचं निरीक्षण करायचं आहे. मग काय दिसलं आपल्याला, तर कृतीच्या निरीक्षणातून आपल्याला असं दिसलं की पाणी गरम झाल्याने पाण्याची वाफ होते हे दिसून येतं. आणि ज्या वेळेला आपण शिट्टी काढून घेतलेली आहे त्या भागातून त्या शिट्टीच्या जे आहे त्याच्यातून आपल्याला काय दिसते आहे, वाफ बाहेर पडताना दिसते. आणि हीच वाफ जेव्हा थंड झाकणाला लागते आहे, जेव्हा आपण थंड झाकण जेव्हा त्याला बाजूला घेऊन उभे आहे तेव्हा त्या झाकणाला जेव्हा ती वाफ लागते आहे तेव्हा त्या गरम वाफेचं पाण्यात रूपांतर होतं आहे. आणि त्यामुळे तिथे पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसतात आहे. जे काही ते चित्रात दिसतंय बघा, तो मुलगा धरून बसलेला आहे ते झाकण, आणि तिथे त्याच्या त्या झाकणावर पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसतात आहे. पुढे काय झालं मग, तर पुढच्या कृतीत त्यांनी असं सांगितलंय की एक सपाट तळ असणारा काचेचा पेला घ्यायचा आहे. बघा, एक पेला घेतलेला आहे आपण, आणि त्याच्यात आपण काय करायचं आहे, तर त्या पेल्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाकायचे आहे. त्या पेल्यामध्ये काय करायचं आहे, बर्फाचे तुकडे टाकायचे आहे. आणि आता हा पेला जो आहे तो 2-3 मिनिटासाठी खोलीत ठेवून द्यायचा आहे. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल मग, तर 2-3 मिनिटानंतर त्या दुसऱ्या चित्रात दिसतं आहे बघा, काय झालं तिथे, तर थोड्या वेळातच पाण्याचे थेंब पेल्याच्या बाह्य भागावर जमा झाल्याचे आढळतात. का बरं जमा झाले असतील बरं मग ते, तर हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले, हो की नाही, आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं सांद्रीभवन झालं आणि पेल्याच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसले, हो की नाही. सांद्रीभवन म्हणजे काय आहे मग, तर वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हटलं जातं, सांद्रीभवन असं म्हटलं जातं. ज्या वेळेला त्याच्यात बर्फ होता तो कशाच्या स्वरूपात होता, वायुरूप स्वरूपात होता, पण जेव्हा त्याचं कशात रूपांतर व्हायला लागलं, जलरूपात रूपांतर व्हायला लागलं, त्यावेळेला जी क्रिया झाली त्याला काय म्हटलेलं आहे, मग सांद्रीभवन झालेलं आहे तिथे. आणि म्हणून आपल्याला तिथे काय झाले, पाण्याचे थेंब जमा झालेले दिसलेले आहे. पहिल्या कृतीत आपण काय बघितलं, तो कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब तयार झाले, हो की नाही. वाफेचं काय झालं, पाणी तयार झालं, पाण्यामध्ये त्याचं रूपांतर झालं, म्हणजे तिथे काय झालं, सांद्रीभवन झालं. आणि दुसऱ्या याच्यात काय झालं, हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन त्याच्यापासून आपल्याला तिथे जलरूपात त्याचं रूपांतर झालेलं आहे, आणि तिथे सुद्धा काय झालेलं आहे, सांद्रीभवनाची क्रिया ही घडलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे सांद्रीभवन काय आहे. मग सांद्रीभवन, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वातावरणातील वायुरूप बाष्पाचं जलरूपात रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणतात, सांद्रीभवन असं म्हणतात. तसंच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात, घनीभवन असं म्हणतात. म्हणजे काय की वायुरूपाचं जलरूपात जी क्रिया होते, वातावरणाचे वायुरूप बाष्पाचं जलरूपात जेव्हा परिवर्तन होतं ती क्रिया असते सांद्रीभवन, आणि वातावरणातील बाष्पाचं घनरूपात जी परिवर्तन होण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणतात घनीभवन. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कशी होते, कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते, आणि त्यामुळे हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे ह्यासाठी ह्या बाबी आवश्यक असतात. मग सांद्रीभवनासाठी काय काय गरजेचं आहे, तर तापमान कमी असणं गरजेचं आहे, आणि शिवाय सापेक्ष आर्द्रता वाढणं ह्या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पांचं सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म जलकणांभोवती होतं, म्हणजेच काय, धुलीकण, क्षार इत्यादींबरोबर ते होत असतं. आणि त्याच्यापासूनच आपल्याला काय काय दिसतं, मग दव दिसतं, दहिवर आणि धुके हे जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची काय आहे, रूपं आहेत, हो की नाही. आलं लक्षात मग तुम्हाला सांद्रीभवन आणि घनीभवन. मुलांनो, तुम्ही आता हे परत एकदा सगळं अभ्यासणार आहे आणि पुस्तक एकदम बारकाईने वाचणार आहे, म्हणजे तुम्हाला हा सर्व जो टॉपिक आहे तो नीट लक्षात येईल, आणि तो तुम्ही त्याच्या नोट्स लिहून काढणार आहे. आणि जर एखादा टॉपिक समजला नाही तर तुम्ही तो मला विचारणार आहे. चला तर मग, थँक्यू.